बघत नाही की माझा दादा अजून आला नाही. रोज 7 वाजता येत असतो, आज 8 वाजले, 1 तास लेट का झाला, कुठे असेल माझं लेकरू, कसं असेल माझं लेकरू, ही चिंता फक्त आईच करत असते. आणि पहिल्या आवाजामध्ये ती दार उघडते ना, ती आईच असते, तीच आई असते. जगात इतरत्रही प्रेम आपल्याला मिळेल गड्या, पण जे प्रेम आई करते ना, ते प्रेम कुठेच मिळणार नाही. कारण दुसरीकडे प्रेम मिळतं, पण त्या प्रेमामध्ये काहीतरी स्वार्थ दडलेला असतो, काहीतरी स्वार्थ असतो. पण निस्वार्थ प्रेम करणारी ही फक्त आईच असते. संतांनीही वर्णन केलंय की ऐसी काळाची जाती, ऐसी काळाची जाती, ऐसी काळाची जाती, तेरी लाभावी रखती, ऐसी काळाची जाती, तेरी लाभावी रखती. लाभाविन प्रीती. प्रेम करत असताना कसलाही लाभ तिच्या अंतःकरणामध्ये नसतो. ती जेव्हा बाळाला जन्म देते, असह्य वेदना त्या ठिकाणी सहन करते, तरी सुद्धा बाळाला जन्म देते. त्या बाळाला लहानाचं मोठं करते, कसलाही स्वार्थ तिच्या मनामध्ये नसतं. जोपर्यंत आई आहे ना, तोपर्यंत प्रेमाचा सागर आहे. आज आई निघून गेली, माझा दादा आला म्हणून कौतुकाने पाठीवरून हात फिरवणारी आई त्या ठिकाणी नाहीये. आता जगभर कौतुक होईल या मुलांचं असेल, पाटेकर आमचा नितीन भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, जगात त्यांचं कौतुक होईल. पण एखादं कार्य असं केल्यानंतर बाई माझ्या वाघाने काम केलं असं म्हणणारा शब्द आता जगात तुम्हाला कुठे दिसणार नाही गड्या, कुठे तुमच्या कानावर तो आवाज पडणार नाही. ही आईच असते. आईला कुठलीही, आईच्या प्रेमाला कुठलीही उपमा दिली तरी ती पुरेशी ठरणार नाहीये. सुंदर असं वर्णन आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. लडकडत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या बघा, एखाद्या वेळेला परिस्थिती जर नाजूक असेल, एखादी आई आपल्या मुलांना लहानाचं मोठं करत असताना जर तिच्या जीवनामध्ये तिचा आधार जर संपलेला असेल, त्या बाळाचे वडील जर त्या ठिकाणी सोडून गेलेले असतील, ती लोकांच्या घरी मोलमजुरी करते, राब राब राबते, पण आपल्या मुलांचं शिक्षण करते, मुलांच्या गरजा पूर्ण करते. काम करत असताना ती ऊन पाहत नाही, ती ताण पाहत नाही, फक्त आपल्या मुलांना लहानाचं मोठं करायचंय हे एकच ध्येय तिच्या समोर असतं. रात्रंदिवस काबाड कष्ट करून ती मुलांना लहानाचं मोठं करते, उच्च शिक्षण देते. कधी स्वतःला नवीन लुगडं घेतलं नाही, कधी स्वतःला नवीन साडी घेतली नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लावून ठेवला. आणि एक दिवस मुलगा मोठा झाला, मोठा अधिकारी झाला, पैसे 4 पैसे कमवू लागला. त्या आईला आनंद झाला, पण आईने कधी इच्छा केली नाही की माझ्या मुलाने मला पगार झाल्यानंतर माझ्या हातात पैसे आणून द्यावे, मुलाने त्या ठिकाणी सणावाराला मला नवीन लुगडं घ्यावं. कधीच त्या आईने इच्छा केली नाही. तिच्या मनामध्ये एक सात्विक इच्छा असेल की माझ्या मुलाने कामावरून आल्यानंतर, शेतातून आल्यानंतर, ड्युटीवरून आल्यानंतर मला फक्त म्हणावं की आई तू बरी आहेस का ग. एवढा एक शब्द ऐकण्यासाठी तिचे कान आतुरलेले असतात. पण आज
अवस्था आहे की आज त्यांचे मुलं साधा तोंडाने आई बाबा सुद्धा त्यांना म्हणत नाहीये. फार मोठं दुर्दैव आहे. किती कष्ट केलेले असतात त्या माई बापांनी आपल्यासाठी. त्या आईने कसलीही अपेक्षा ठेवली नाही. फक्त तिला एकच वाटत असेल की माझ्या मुलाने माझ्या जवळ यावं आणि तोंड भरून मला आई म्हणून बोलावं, मला म्हणावं की आई की नभीचे चांदणी तू ग चंद्राची पोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेला. आई देवा आसे ग आई तुलाच ग मागेल आई माझे. गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मायेचा सागर आटल्या जातो गड्या. ते प्रेम, ती माया, ती ममता आपल्याला जगात कुठेच मिळू शकत नाही. मग ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलीचं माहेर तोपर्यंत जिवंत असतं गड्या जोपर्यंत त्या माहेरातली माय जिवंत असते. जोपर्यंत माय जिवंत असते ना तोपर्यंत मुलीची पिशवी जाताना तिची बॅग कधी रिकामी जात नसते. बघा तुम्ही, काही ना काहीतरी ती आई त्या आपल्या मुलीच्या बॅग मध्ये टाकूनच देत असते. ती त्याच्यामध्ये तिचं प्रेम असतं. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत माहेरातला आनंद, माहेरातलं सुख काही वेगळंच असतं. आणि जेव्हा ती माय त्या माहेरातली निघून जाते ना तेव्हा त्या मुलीलाही असा प्रश्न पडतो गड्या. कारण माहेर मुलीसाठी एक मंदिरच असतं. माहेर हे प्रत्येक मुलीसाठी एक मंदिर असतं आणि माय बाप आई म्हणजे त्या मंदिरातली देवी असते. एखाद वेळेला त्या मंदिरातली देवी निघून गेल्यानंतर त्या मुलीच्या मनात प्रश्न पडत असेल, विझला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, विझला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम देई, सावळी हो माझी आई मला किती हो प्रेम देई, विझला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, विझला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. ही आई असते. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत मायेचा ओलावा आहे. म्हणून मायबाप जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत करा गड्या. एकदा गेल्यानंतर फक्त पश्चाताप आणि पश्चातापच शिल्लक राहतो. आज पाटेकर कुटुंबाची त्या ठिकाणी आई गेलेली आहे. पण विनंती असेल गड्या, मायबाप आहे तोपर्यंत त्यांना जपा. जेवढं प्रेम आई आपल्या मुलावर करते ना त्यापेक्षाही काही पटीने प्रेम तो बाप सुद्धा आपल्या मुलावरच करत असतो. कारण आई प्रेम व्यक्त करते, आई बोलून मोकळी होते. मुलगा पास झाला म्हणून गल्लीभर पेढे वाटणारी जर आई तुम्ही पाहिली असेल, पण मुलाचं कॉलेजचं ऍडमिशन व्हावं म्हणून 10 रुपये टक्क्याने सावकाराकडून पैसे काढणारा तो बाप कधीतरी आपण पाहिला पाहिजे. कधीतरी तो बापही आपण पाहिला पाहिजे. बापाचं हृदय दिसायला जरी आपल्याला कठोर असलं, कारण आपण म्हणतो बाप हा रागीट असतो, बाप म्हणजे स्ट्रिक्ट आहे, पण वरून जरी ते रागीट दिसत असले ना तरी अंतःकरणामध्ये मायेचा ओलावा त्यांच्याही असतो. बापाचंही अंतःकरण कधीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि बापाचं अंतःकरण समजून घेणं ही गोष्ट तेवढी सोपी नाहीये, नक्कीच नाहीये. एखाद्या वेळेला आईचं अंतःकरण ओळखणं सोपं आहे, पण बापाचं अंतःकरण, बापाचं प्रेम ओळखणं ही खूप अवघड आहे. लैया बघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लैया बघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उडा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी
असतं मुलांकडून, ते प्रेम, तो मान, तो आदर प्रत्येक मुलांनी आपल्या माईबापाला दिलाच पाहिजे. आज एवढा मोठा खटाटोप आहे, एवढा मोठा खर्च आहे, आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा एवढा मोठा खटाटोप केला, याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे. इथे बसलेल्या माझ्या दादांना विनंती असेल, एक जरी मुलगा आज आपल्या आई वडिलांना जर बोलत नसेल ना, आणि त्याने जर हे कीर्तन ऐकून जर तो एक मुलगा जरी माई बापाला बोलता झाला ना, तरी या कीर्तनाचं चित झालं, सार्थक झालं मी समजेल. म्हणून माई बापाची इज्जत करायला शिकागडे, कारण प्रपंच चांगला व्हावा याच्यासाठी बापाला घाबरलं पाहिजे, आणि परमार्थ सफल व्हावा याच्यासाठी पापाला घाबरलं पाहिजे. हे त्याची सूत्र असतात. म्हणून आज शोभा आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर असणारा हा खटाटोप, एवढा मोठा सोहळा, एवढं मोठं भगवत चिंतन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. पूर्ण पाटेकर परिवार, आई साहेबांचे पतिदेव असतील, त्यांचे दोनही चिरंजीव असतील, सुनबाई असतील, नातवंड असतील, लेकी असतील, जावई असतील, या सर्व परिवारांनी मिळून शोभाताईंच्या प्रीत्यार्थ या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि सुंदर असं हे भगवत कार्य या ठिकाणी पार पडताना दिसतंय. कारण कोणाच्याही निमित्ताने भगवत कार्य होत नाही, पुण्य कार्य होत नाही. जो गेलेला आत्मा आहे त्याच्या जीवनात जर त्यांनी पुण्य केलेलं असेल तरच वर्ष श्राद्धालाही पुण्यकर्म होतात, हे तेवढंच खरं आहे. म्हणून सुंदर असं कार्य या ठिकाणी आईच्या प्रीत्यार्थ ठेवलेलं आहे. भगवान परमात्म्याकडे एकच विनंती आहे की शोभाताईंना त्यांच्या जीव आत्म्याला त्या ठिकाणी चिर शांती लाभो. भगवान परमात्म्याने स्वतःच्या चरणाजवळ त्यांना त्या ठिकाणी जागा द्यावी, आणि पुन्हा एकदा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या पाटेकर कुटुंबामध्ये आई साहेबांना पुन्हा एकदा जन्माला घालावं, ही भगवान परमात्म्याकडे सात्विक इच्छा व्यक्त करूया, विनंती करूया. आणि आई साहेबांना आज भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी सर्वांच्या वतीने, आम्हा सर्व स्टेजच्याही वतीने आई साहेबांना आदरांजली या ठिकाणी समर्पित करूया. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी